परवानगी नसेल त्या देशात संविधान, आणीबाणी आणि हुकुमशाही यातलं नेमकं काय आहे तर यामध्ये हुकुमशाही आहे आणि गळचेपी आहे हे स्पष्टपणे आपल्या लक्षात आलेलं राहणार. पुन्हा दोन ताजे उदाहरण आहेत. काल लोण्याचं भरपूर तूप ज्यांनी लाटलंय असे लोणीकर यांनी त्यांच्या भाषणातून जे शब्द आणि जो अहंकार आणि जो विकृती त्यांच्यापासून जी टपकली ती कुठून आली, त्याचा सोर्स काय? त्यांनी थेट शेतकरी शेतात जे पेरतो तो तुझा बाप देतो, तुझ्या आईला बहिणीला तुझ्या बायकोला मिळणारे पैसे तुझा बाप देतो या शब्दामध्ये जर एक मंत्री राहिलेला एक आमदार माणूस जर जाहीर सभेत माईकवर जर लोकांची या भाषेमध्ये व्यक्त होत असेल तर ते प्रतिबिंब जे आहे हे प्रतिबिंब कुठून आलं तर दुसरीकडून कुठूनच नाही. जी पॉवर टेंडन्सी आहे, जो एक ॲटिट्यूड आहे, जी हुकुमशाही आहे, त्या हुकुमशाहीमुळे एक माणूस इतकं बेताल आणि विचित्र आणि एक विकृत वक्तव्य करू शकतो. रेल्वेमध्ये खिडकीतली सीट पाहिजे म्हणून एक आमदार अर्थात तेही भाजपचे हे रेल्वेत जात बसतात आणि खिडकीत बसलेल्या माणसाला म्हणतात उठ, मला खिडकीतली सीट पाहिजे. त्या सीटवर त्यांचं आरक्षण नसतं, मात्र तो त्या पक्षातले जे आहेत आणि त्यांचे फोटो हे योगी, शहा आणि मोदींसोबत आहे म्हणून त्यांना पाहिजे तिथे बसण्याचा हा अधिकार जन्मसिद्ध स्वरूपात मिळालेला आहे. या समजातून नव्हे तर याच हुकुमशाहीच्या अहंकारातून ते त्या व्यक्तीला आदेश देतात, तो ऐकत नाही तर त्याला रेल्वेमध्ये बदाडला जातं. हा प्रत्यक्ष उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. कुठून आलं, कसं आलं, काय आलं? यातून काल परवा एक शक्तीपीठ, तथाकथित शक्तीपीठ महामार्गाचा एक निर्णय झाला. नाही कुठून आला? हा तर कुठेतरी मसाज दाखवण्याचा प्रयत्न झाला, मात्र लूट जी आहे हुकुमशाहीतून आधीच धारावी अडाणीला गेलेली आहे. जुनं एअरपोर्ट गेलेलं आहे, नवीन एअरपोर्ट गेलेलं आहे, दापोलीची बॉक्साईटची खाण गेलेली आहे, राजापूरच्या रायनाच्या खाणी गेलेल्या आहेत, अजून सिंधुदुर्गच्या ज्या खाणी आहेत त्याही गेल्या आहेत आणि गोव्यापासून तर थेट सेंट्रल इंडियापर्यंत हा रेड कार्पेट जो अडाणींना टाकण्यासाठी एक रस्ता बनवला जात आहे, तो रस्ता हा ते कोणाच्या आदेशामुळे होतोय हे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही, मात्र त्यातलं राजकीय व्यवहार आणि नीतीचा जो शहाणपणा आहे तो त्यामध्ये कुठेही आढळून येत नाही. सरकारला पगार करायला पैसे नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसे नाही, लाडक्या बहिणीचे 2100 रुपये करायला पैसे नाही, गुत्तेदारांचे थकलेले देयक अदा करण्याकरता त्यांना पैसे नाही. असं सरकार जे आहे हे 20,000 कोटीचं या वर्षीचं अर्थात टप्प्याटप्प्याने हे कितपर्यंत जाईल आता येणारा काळ सांगेल, मात्र एक आर्थिक दिवाळीखोरीकडे नेणारा निर्णय हाही शहाणपणातून जेव्हा घेत नाही तेव्हा तो मूर्खपणातूनही घेत नाही. हाही घेतलेला निर्णय जो आहे हा हुकुमशाहीचंच असणारं एक घोतक आहे आणि हुकुमशाहीचं ते लक्षण आहे. आणि अशा या हुकुमशाहीमध्ये आपण जेव्हा वावरतो आणि या हुकुमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्याच्या अनुषंगाने आपण जेव्हा काही प्रयत्न करतो तेव्हा बुद्धिभेद करण्याकरता, दिशाभूल करण्याकरता आणीबाणी नावाचा एक चर्चा आपल्या देशामध्ये ही छेडल्या जाते की लोकांनी आणीबाणीवर चर्चा करावी. मग तेव्हा तुम्हाला कसं चाललं? अहो तेव्हा जे चाललं ते संविधानातल्याच कलमाच्या अनुषंगाने आणीबाणी लागली आणि त्यानुसार आणीबाणी लावल्यानंतर ज्यांनी आणीबाणी लावली त्या इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली. नंतर फ्री अँड फेअर इलेक्शन पण संपन्न झाले. मतांची चोरी करून, मतदार यादीमध्ये घोळ करून किंवा अजून तिसरे चौथे काही गडबडी करून निवडणुका झाल्या नाही. फ्री अँड फेअर इलेक्शन झाले, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर त्या राजीनामा देऊन कुठलाही संघर्ष न करता
कुठलाही आक्रस्ताळे न करता त्या पाय उतार होतात. शपथविधी जेव्हा सुरू असतो तेव्हा जयप्रकाश नारायण हे त्या शपथविधीला जातात, इंदिरा गांधींना भेटायला जातात. आणि ही आणीबाणी माझ्याकडून चूक होती या संदर्भामध्ये चूकही कबूल करतात, देशाची क्षमाही मागतात. आणि तोच देश जो आहे, तोच देश 1980ला पुन्हा त्यांना मोठ्या बहुमताने विजयी करून देतो. आणि त्याच पिरियडमध्ये या देशाची लोकशाही आणि एकता आणि अखंडतेचं रक्षण करताना हुतात्म्य पत्करणाऱ्या इंदिरा गांधींवर बोट उचलण्याची या राष्ट्रद्रोही लोकांची हिंमत कशी होते, हा एक मूलभूत प्रश्न आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मला या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. आणि हा उपस्थित करत असताना नंतरच्या काळात सोनियाजी असतील, राहुल गांधी असतील, यांनी त्या आणीबाणीच्या निर्णयाचं तरी समर्थन केलं नाही. मात्र आणीबाणीतल्या ज्या चुका आहेत त्या चुका त्यांनी मान्य केल्या. मात्र यात ज्या काही गोष्टी त्यावेळेस चांगल्या घडल्या, या गोष्टीतून जे शिस्त जेव्हा बरोबर लागली याची कधी चर्चा होत नाही. आता ती चर्चा प्रासंगिक जरी नसली तरी त्यावेळेस काळा बाजार हा होऊ शकत नव्हता. रेल्वे बिफोर टाइम रेल्वे स्टेशनवर हजर राहत होत्या आणि भ्रष्टाचार करणाऱ्याच्याही माणसाची तेव्हा हिंमत होत नव्हती. हा त्या काळातला जो एक चांगला आलेला जो अनुभव आहे, या अनुभवावर पण जेव्हा माती टाकल्या जाते. आणि ही या चर्चेत उल्लेख करण्याचं कारण काय, आज याच्या नेमकं उलट होत आहे. आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार नाही, तो तर पहिला अधिकार स्वरूपामध्ये आता भ्रष्टाचाराकडे बघितला जात आहे. आणीबाणीशी आपण जेव्हा तुलना करता तेव्हा भ्रष्टाचाराचा विचार करण्याकरता देखील कर्मचारी, अधिकारी आणि यंत्रणेतले लोक हे धजत नव्हते, विचारही करू शकत नव्हते. आज तुमच्या हुकुमशाहीमध्ये भ्रष्टाचार हा तुमचा एक मूलमंत्र झालाय. आणि त्या भ्रष्टाचाराचे आकडे जे आहेत, नुकतेच जो लाडका ठेकेदार योजनेच्या अंतर्गत मेगा इन्फ्रास्ट्रक्चरला जे 3000 कोटी अधिकचं दिलेलं काम हे सुप्रीम कोर्टानेच अधोरेखित करत असताना त्यातले जे पैसे आहेत हे खोक्या स्वरूपात हे कोणाला वाटल्या जातात. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हा खेळ करण्याकरता या हुकुमशाहीच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे आणीबाणी आणि हुकुमशाही यातला हा एक मोठा फरक आहे. सगळं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक हे फार कोलमडून पडलेलं आहे. रेल्वे वेळेवर येत नाही, नळ वेळेवर येत नाही, विजेचाही तशाच स्वरूपाचा धिंगाणा हा सुरू झालेला आहे. रस्त्यांवरच्या ट्रॅफिकमध्ये कोणत्या गावात किती वेळ आपल्याला लागेल तेही सांगता येत नाही. त्यामुळे प्रशासन जे आहे हे आता कुठेतरी हे ठप्प झालेलं आहे. आणि या प्रशासन ठप्प झाल्याच्या भ्रष्टाचाराच्या सोबत मराठीवर अतिक्रमण करण्याचं देखील एक कुटील कारस्थान या हुकुमशाहीच्याच अनुषंगाने हे रचलं जातं. आणि मराठी भाषा ही आमची संस्कृती आहे. नुसती भाषा ही बोलण्याची भाषा नसते, तर त्या भाषेसोबत एक संस्कृतीचं, एका सभ्यतेचं ते प्रतीक असतं. या सभ्यतेवर जो घाला घातलेला आहे हाही या हुकुमशाहीच्याच मानसिकतेतून आपल्यावर घातलेला हा घाला आहे. त्यामुळे एकंदरीत ही हुकुमशाही आणि हिची आणि बाणीच्या सोबत होणारी तुलना ही बेबुनियाद आहे. हिची तुलना कुठेही होऊ शकत नाही. कहा राजा, पुढचं मी म्हणत नाही. मात्र हे दोन हे टोक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात माझी सविनय सगळ्यांना विनंती राहणार आहे की आणीबाणी हा एक वेगळा आशय, वेगळा अध्याय आहे. आणि त्या वेळेची अपरिहार्यता, बँकांचा राष्ट्रीयकरणाचा संदर्भ, 71च्या लढाईमध्ये लष्कराला इंधन पुरवठा करणार नाही असा तेल कंपन्यांनी घेतलेला निर्णय आणि त्या तेल कंपन्यांचं केलेलं राष्ट्रीयकरण आणि एकंदरीत त्यावेळेची सर्व जी असणारी पार्श्वभूमी आहे, जी आता कुमार कितके साहेब असताना त्यावर मी बोलणं ते फार चुकीचंच ठरेल. मात्र या पार्श्वभूमी ती नेमकी काय होती, त्याची अपरिहार्यता का होती, बाळासाहेब ठाकरेंनी त्याचं समर्थन का केलं, विनोबा भावेंनी त्याचं समर्थन का केलं, आणि या समर्थनाच्या सोबत दुसरं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणजे हा समर्थनाचा एक वेगळा आशय होता. आणि त्याच्याकरता समर्थनाची जी आवश्यकता होती तो होता. मात्र सिलेंडरची जी सवय ती नवीन नाही. ती सिलेंडरची जी जुनी सवय आहे ती बाळासाहेब देवरसांनी इंदिरा गांधीला लिहिलेले जे 2 पत्र आहेत आणि त्या 2 पत्रामध्ये खालील लोटांगण आणि वंदने चरण हे स्वीकारलेलं जे स्वरूप आहे त्याचा आशय काय होता, त्यांनी इंदिरा गांधींना पत्र का लिहिले, या सगळ्याचा या देशाचे नागरिक म्हणून
आपल्याजवळ नोंद असणं आवश्यक आहे. इतिहासाची संपूर्ण जाण, वर्तमानाचं भान आणि भविष्याची जाण याची मोठ बांधून आपल्याला ते पुढे जात असताना जर आणीबाणीमध्ये ज्या झालेल्या चुका असतील त्या चुकांसोबत त्यावेळेच्या अपरिहार्यता आणि त्यावेळेस झालेल्या इष्ट आपत्तीच्या अनुषंगानं योग्य निर्णय याचा देखील एक लेखाजोखा आपल्याजवळ असावा. म्हणून हा शिदोरीच्या निमित्तानं, कारण कुठे आणीबाणी आल्यानंतर आणि बघू ते आमच्यासारखे काँग्रेसवाले तेव्हा चुप्प बसतात. हे का आम्ही चुप्प बसतो हा एक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माझाही प्रश्न आहे. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही मोकळेपणाने बोललं पाहिजे, आक्रमकतेने बोललं पाहिजे. आणि हुकूमशाही ही संपूर्ण वेगळी आहे आणि ती लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला आगामी काळात आपण सर्वजण लढणार आहोतच. एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि जाता जाता आता टेन्शनमध्ये, तणावामध्ये न राहता आपल्याला कृतीमध्ये येणं आवश्यक आहे. ठाकूरदास दीपक साहेब यांच्या सोबत दीर्घकाळ मला राहता आलं. त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं नेतृत्व मला लाभलं. त्यांना डायबिटीज झालेला होता. व्यायाम रोज करायचे, सूत रोज काचायचे. मी त्यांना सर म्हणत असेल, म्हटलं सर तुम्हाला डायबिटीज कसं झालं, तुम्हाला आईला होता का, वडिलांना होता का, तुम्ही व्यायाम करता? ते म्हणाले नाही. जेव्हा आणीबाणी लागली तेव्हा विनोबा भावे जे माझे प्राणप्रिय होते त्यांच्यात आणि जयप्रकाश नारायण जे माझे दिवसच्या कंटाचे मित्र होते, या दोघांमधील तणाव, या दोघांमधला दुरावा आणि या दोघांच्या भूमिका या वेगवेगळ्या आहेत आणि या दोघांनी एकत्र आलं पाहिजे याच्या तणावात आणि या संपूर्ण एकूण त्यावेळेच्या वातावरणात आणि तणावामुळे मला डायबिटीस झाला. त्या टेन्शनमुळे मला डायबिटीस झाला. त्याचा उल्लेख या ठिकाणी करण्याचं कारण काय, तर आता मोदी असं सगळं करतोय आणि इतकं वाईट होतंय याचं टेन्शन आज बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आणि विचार करणाऱ्या माणसाला ते टेन्शन आलेलं आहे. मात्र या टेन्शनमधून आपल्याला डायबिटीस न होता आपण कृतिशील होऊन पुढे जाण्याकरता काय करू याचा प्रामुख्याने कुठेतरी आपण विचार जरूर करावा. आणि कृतिशील एक कार्यक्रमातून लोकशाही आपण सर्वजण वाचवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत राहणार आहोत. आणि आज त्याचा संकल्प या ठिकाणी दृढ होत आहे, त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी हे माझे पण व्यक्तिगत फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्यासोबत पुढच्या काळात मी जरूर राहील हे आश्वासन नव्हे तर वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.